तुमचं मूल एखादी गोष्ट मागतं आणि तुम्ही ती लगेच आणून देता का? नवीन खेळणं, नवीन वस्तू, मोबाईल किंवा एखादी आवडती गोष्ट. पालक म्हणून आपल्याला वाटतं माझ्या मुलाला काही कमी पडू नये, पण एकदा विचार करा, आपण मुलाच्या गरजा पूर्ण करतोय की न कळत प्रत्येक गोष्ट लगेच मिळण्याची सवय लावतोय? आज आपण जाणून घेणार आहोत मुलाला प्रत्येक गोष्ट लगेच न देता योग्य पद्धतीनं कसं त्याला सांभाळायचं, याच 5 महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 1, प्रत्येक मागणी लगेच पूर्ण करणं आवश्यक आहे का? मूल म्हणतं मला हे हवंय आणि आपण लगेच आणून देतो. पुन्हा काही दिवसांनी मला ते हवंय आणि पुन्हा आपण हो म्हणतो. मुलाला प्रेम देणं चुकीचं नाही, पण प्रत्येक मागणी लगेच पूर्ण करणं आवश्यकही नाही. उपाय: मुलाने एखादी गोष्ट मागितली तर लगेच हो किंवा नाही म्हणण्याऐवजी विचारा, तुला ही गोष्ट का हवी आहे? आणि मग ठरवा, ही खरंच गरज आहे की फक्त इच्छा. प्रेम म्हणजे प्रत्येक मागणी पूर्ण करणं नाही, योग्य गोष्ट समजावून देणंही प्रेमाचाच भाग आहे. नंबर 2, नाही ऐकण्याची सवय का आवश्यक आहे? मुलाला प्रत्येक वेळी हो घे, हो करूया, हो आणतो असं ऐकायला मिळालं तर कधीतरी नाही ऐकणं कठीण वाटू शकतं. म्हणून मुलाला प्रत्येक गोष्टीसाठी नकार देणं योग्य नाही, पण योग्य कारणासाठी नाही म्हणण्याची सवय महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ, नाही म्हणजे नाही बस, याऐवजी आता ही गोष्ट घेणं योग्य नाही कारण आपल्याला आधी ही गरज पूर्ण करायची आहे. मुलाला कारण समजावून सांगितलं तर नकार स्वीकारणं सोपं होऊ शकतं. नंबर 3, गरज आणि इच्छा यातील फरक शिकवा. मुलाला नवीन वस्तू दिसली आणि लगेच वाटलं मला हे हवंय, पण प्रत्येक आवडणारी गोष्ट गरजेची नसती. उदाहरणार्थ, शाळेची आवश्यक पुस्तकं गरज आहे, नवीन गेम किंवा खेळणी इच्छा. एक छोटी सवय लावा, मुलाने काही मागितलं की विचारा, ही गोष्ट आपल्याला आवश्यक आहे का? आपल्याकडे यासारखी गोष्ट आधीपासून आहे का? ही आता घ्यायची गरज आहे का? यामुळे मुलाला वस्तूंचा विचारपूर्वक वापर करण्याची सवय लागण्यास मदत होऊ शकते. नंबर 4, थोडी प्रतीक्षा करण्याची सवय लावा. आज अनेक गोष्टी आपल्याला लगेच मिळतात, पण प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण झालीच पाहिजे असं नाही. मुलाला एखादी गोष्ट खूप हवी असेल तर कधी कधी सांगा, ही गोष्ट आपण नंतर घेऊया, आणि त्या दरम्यान मुलाला विचार करू द्या, मला ही गोष्ट अजूनही खरंच हवी आहे का? काही दिवसांनी कदाचित त्याची इच्छा कमी होऊ शकते. यातून मुलाला थांबणं, विचार करणं आणि निर्णय घेणं शिकण्याची संधी मिळते. नंबर 5, सुविधा देताना जबाबदारीही शिकवा. मुलाला वस्तू देणं सोपं आहे, पण त्या वस्तूची काळजी घेणं आणि योग्य वापर करणं शिकवणं अधिक महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, नवीन पुस्तक दिलं तर त्याची नीट काळजी घेण्याची जबाबदारीही द्या. नवीन खेळणं दिलं तर खेळून झाल्यावर ते योग्य ठिकाणी ठेवण्याची सवय लावा. मुलाला सांगा, तुला ही गोष्ट मिळाली आहे, आता तिची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी. वस्तू मिळणं हा एक भाग आहे, तिची जबाबदारी घेणं हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. प्रिय पालकांनो, मुलाला सुविधा देणं चुकीचं नाही, पण मुलाला प्रत्येक गोष्ट लगेच मिळणं आवश्यक नाही. मुलाला हळूहळू शिकवा. गरज आणि इच्छा यातला फरक, योग्य वेळी नाही स्वीकारणं, थोडी प्रतीक्षा करणं, वस्तूची काळजी घेणं, मिळालेल्या गोष्टींची जबाबदारी घेणं. लक्षात ठेवा, मुलाला प्रत्येक गोष्ट देण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीची किंमत आणि जबाबदारी समजून देणं अधिक महत्त्वाचं आहे. आता पालकांनी कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मुलाला कोणती सवय लावणं सर्वात गरजेचं वाटतं. कमेंटमध्ये 1 ते 5 पैकी तुमचा एक पर्याय लिहा. हा व्हिडिओ प्रत्येक पालकांपर्यंत शेअर करा. अशाच पॅरेंट गायडन्स, स्टुडंट डेव्हलपमेंट आणि फाउंडेशन लर्निंगसाठी सक्सेस स्टडी हबला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.